नमस्कार, मी विशाल पवार. ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगलीमधील कृषी प्रदर्शन 2025 या विश्व प्रदर्शनामध्ये. येथे असंख्य वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आता हा कृषी विभागानं पौष्टिक तृणधान्याचं बनवलेलं एक लहानसं आहारातील महत्त्व सांगणारं आपलं हे छोटंसं प्रदर्शन. यामध्ये पौष्टिक तृणधान्याचा शरीरामध्ये होणारा उपयोग सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण आलेलो आहोत ह्या शेतकऱ्यांनी जो माल शेतामध्ये पिकवलेला आहे आणि त्याचे काढलेलं उत्पादन, आणलेल्या पिकांची वेगवेगळ्या पिकांची व्हरायटी वगैरे, तसेच उत्पादनामध्ये भरघोस वाढ केलेली अशी आपण बघू शकतोय. आले, हळद, गहू शेतकऱ्यांनी कोणत्या वेगवेगळ्या खपली गहू, तसेच काकडी, मका, पिवळी हळद, पांढरी हळद, काजू, भोपळा, काळा गहू, लांब देठाचे वांगे, नाचणी, लिंबू, असंख्य असे वेगवेगळे फणस, द्राक्ष, कांदा, पेरू, मिरची ही शेतकऱ्यांनी स्वतः शेतात पिकवलेली जी काही फळं भाजीपाला आहेत हाही इथे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेला आहे. वेगवेगळे फुलं हेही एक प्रदर्शनातील आगळं वेगळं रूप दावत आहेत. गाजर असो वा गुलाब असो वा निशिगंध असो, अशा असंख्य अशा व्हरायटीमध्ये उपलब्ध असणारं हे शेतकऱ्यांचं छोटंसं दालन कृषी विभागाने तयार केलेलं आहे. यामध्ये झुकिनी जी एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणून प्रसिद्ध आहे, यामध्ये पिवळी झुकिनी, हिरवी झुकिनी असे हे आहेत. तसेच त्यासोबत कोबी, कोथिंबीर, वेगवेगळे द्राक्षाचे वाण, त्याला आणलेला आकार, साईज, ह्यानुसार प्रतवारी, काळी द्राक्षे, वेगवेगळ्या वाणांची द्राक्षे, स्वतः शेतकऱ्यांनी पिकवलेली क्रिम्सन, रेड ग्लो सारख्या व्हरायटी येथे पाहायला मिळतात. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा, कारण हे स्वतः शेतकऱ्यांनी पिकवलेला माल असल्यामुळे हा कोणत्या कंपनीने किंवा कोणत्या एखाद्या प्रायव्हेट एजन्सीने दिलेला नसून हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या रानामध्ये पिकवलेला माल आहे. वेगवेगळ्या कलर कॅप्सिकम, चेरी टोमॅटो, नारळ असे असंख्य व्हरायटी, अशा असंख्य पिकांच्या असंख्य व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळतात. प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात महाराष्ट्र शासनाचाही सहभाग आहे. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे भाजीपाला, वांगी, अळंबीचे प्रकार, अळंबी, झुकिनीचे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बागेतील वेगवेगळे प्रकार, हे सर्व पाहिल्यानंतर आमच्या मित्रांची भेट प्रदर्शनात अचानक घडून आली. त्यामध्ये आम्ही पेरू वेगवेगळ्या वाणाचे, पपई, सीताफळ, चिक्कू, विशेषतः म्हणजे येथे आलेलं अंजीर, तेही वेगवेगळ्या वाणातील अंजीर पाहून आम्ही पुढे प्रदर्शनाच्या दिशेने निघू लागलो. त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना म्हणजेच PMFME अंतर्गत वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी
घेतलेल्या योजनेच्या लाभामुळे त्यांना झालेला त्या योजनेचा उपयोग व त्यापासून तयार केलेले पदार्थ त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध केले होते. यामध्ये लहान उद्योगापासून ते मोठ्या उद्योगापर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त 10 लाख अनुदान या योजनेमधून दिले जाते. या योजनेचा जवळपास तालुक्यातील किंवा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसून आला. महाराष्ट्र शासनाने तसेच सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी ही योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे याचे आपल्याला आज प्रचिती येते. शिराळा भागातील सेंद्रिय तांदूळ वेगवेगळ्या वाणामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये गोविंद भोग तसेच रत्नासात हा तांदूळ शेतकऱ्यांकडून आम्ही खरेदी केला. तांदूळ खरेदी केल्यानंतर आम्ही आमच्याच तालुक्यात सुरेश किसन फाकडे यांच्या स्ट्रॉबेरीच्या स्टॉलला भेट दिली. तसेच हारोलीतील पाटील यांच्या स्टॉलला भेट दिली. नंतर ऊसाची रोपवाटिका पाहण्यासाठी आणलेल्या डेमॉन्स्ट्रेशन म्हणजेच प्रात्यक्षिक आम्ही पाहणी केली. नंतर आम्ही पुढे निघालो तिथून हार्वेस्टर बघण्यासाठी. शुगरकेन हार्वेस्टरची आम्ही पाहणी केली व तेथून पुढे आम्ही प्रदर्शनाचे उर्वरित स्टॉलकडे फिरू लागलो. लहान तसेच मोठे वेगवेगळे शेतीसाठी उपयोगी येणारे तिथे स्टॉलमध्ये साहित्य उपलब्ध करून ठेवलेले दिसून आले. वीज जोडणी, पंप, सोलार पंप, ठिबक सिंचन अशा वेगवेगळ्या घटकाचे, तसेच द्राक्ष पिकावरील क्रॉप कव्हर असंख्य. तसेच इथे प्रदर्शनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाकडी गोष्टीपासून तयार केलेली बैलगाड्यांचे सेट एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. बैलप्रेमी ह्याला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे येत असलेलेचे आपणास दिसून आले. असंख्य ठिकाणी केळीचे वेगवेगळे व मोठे वाण तसेच बेदाणा प्रोसेसिंग युनिट ही तेथे आपणास पाहायला चांगले आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. तिथून पुढे आम्ही यांत्रिकीकरण घटकातील ट्रॅक्टर, ब्लोअर, अवजारे, लहान अवजारे, मोठी अवजारे तसेच सायलेज मेकिंग मशीन तसेच पॅकिंग मशीन पाहून पुढे छोटे यंत्रे पाहत पुढच्या दिशेने निघालो. ट्रॅक्टर वगैरे पाहून झाल्यानंतर आम्ही खवये गल्लीकडे निघालो. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आम्ही मसाल्याचे पदार्थ पाहत पाहत पुढे चाललो. पुन्हा एका दालनामध्ये यांत्रिकीकरणाचे आम्हाला सर्व स्टॉल दिसून आले. या प्रदर्शनातला केंद्रबिंदू म्हणजे ड्रोन. वेगवेगळ्या कंपन्यांचे 5 ते 6 कंपन्यांचे कमी किमतीमधील ड्रोन आकर्षक पद्धतीने उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. तसेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे किंवा ज्यांनी रोपवाटिका तयार केलेली आहेत त्यांनी ऊसाची रोपे विक्रीसाठी ही तेथे ठेवण्यात आलेली आहेत.
त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी या सांगलीतील कृषी प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करत आहे. सर्व प्रदर्शन पाहिल्यानंतर आम्ही थकवा दूर करण्यासाठी खवय्ये गल्लीच म्हणजे नाश्ता सेंटरकडे गेलो. थोडासा नाश्ता केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो.